नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री मनाचे श्लोक क्रमांक 4। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वदा नीती सोडून नको हो, मना अंतरी सार विचार राहो। जय जय रघुवीर समर्थ। श्लोका मनुष्याच्या क्रिया या 3 प्रकारच्या असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक। कित्येक क्रिया आपण शरीराने करत नसलो तरी मनाने करतो। तेव्हा आपल्या कोणत्याही क्रियांबद्दल थोड निरीक्षण केलं तर लक्षात येत की आधी मनात इच्छा तयार होते आणि त्याच्यानंतर शरीराकडून कृती केली जाते। म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा मोलाचा संदेश आपल्याला दिला आहे। तो म्हणजे आपल्या मनामध्ये मुळात ही पाप वासना यायला नको। आपण मनाच निरीक्षण केलं तर खरंच काही वेळेला इतके भलते विचार आपल्या मनात येतात। त्याच्यावरून एक म्हण पण आहे की मन चिंतिते वेरी न चिंती। त्या मनाची भीती वाटेल अशा तऱ्हेचे विचार काही वेळेला मनात येतात। उलट आपल्याकडे संकेत एक असाही आहे की मनात जरी वाईट आल म्हणजे पाप वासना आली तरी सुद्धा किमान ती बोलून दाखवू नये। संस्कृती असं सांगते की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक वास्तूमध्ये एक वास्तुदेवता निवास करते। ती सातत्याने तथास्तु असा आशीर्वाद आपल्याला देत असते। तेव्हा मनामध्ये अशुभ आलंच तरी ते किमान मुखावाटे उच्चारू नये। त्यामुळे कधी आपण मुखावाटे उच्चारू आणि कधी ती देवता तथास्तु म्हणेल याचा नेम नाही। पूर्वीच्या काळी पंगती बसवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये एखादा लहान मुलगा समजा भाजी वाढत वाढत गेला आणि समजा त्याच्या पातेल्यातली भाजी संपली, शेवटच्या माणसाने भाजी मागितली तर ते पोर पटकन म्हणायचा, हो भाजी संपलीये काका। तर घरातली म्हातारी माणसे म्हणत, भाजी संपली म्हणू नकोस, कारण संपली म्हटलास तर वास्तुदेव तथास्तु म्हणेल। भाजी आहे, फक्त तुझ्याकडची संपली आहे, मी आणतो असं म्हणायच। म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा संतांनी सातत्याने सकारात्मक विचार दिलाय। तेव्हा मुळात पाप वासना येऊ नये, परंतु पाप वासना आली की मग ती पूर्ण करण्यासाठी तशी पाप बुद्धी तयार होते। म्हणून मना ही पाप वासना नको, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। आपलं जीवन जगताना आपण धर्म, न्याय, नीती याचा सातत्याने विचार केला पाहिजे। मना सर्वथा नीती सोडू नको हो। या ठिकाणी एक पाठभेद असा आहे की काही वेळेला काही माणसे म्हणतात मना धर्मता नीती सोडून नको हो। ठीक आहे, अर्थामध्ये त्याचा फारच फरक पडत नाही, पण तरी सुद्धा धर्म, न्याय, नीती याबद्दलची माहिती घे, याबद्दलचं ज्ञान घे आणि आपलं वर्तन त्याच्याशी जोडून बघायचा प्रयत्न कर। अर्थात शेवटच्या चरणामध्ये समर्थ फार मोलाचा आणखीन एक संदेश देतात, ते म्हणजे मना अंतरी सार विचार राहो। याचा अर्थ असा की ठीक आहे, मला अशी काही थ्रिलर नाटक बघण्याचीच इच्छा निर्माण झाली, ती माझ्या मनामध्ये पाप वासना आहे। ठीक आहे, मी ती येऊ दिली नाही किंवा मी ती काढून टाकली। मग त्या कुठल्या तरी थ्रिलर फालतू नाटक सिनेमाला जाण्यासाठी कुठून तरी पैसे मिळवायचे होते, म्हणून माझ्या मनामध्ये पाप बुद्धी ही आली होती की कुठून कसे पैसे मिळवू। ठीक आहे, ती पण टाकून दिली। मग आता मला धर्म, न्याय, नीती काय सांगते तर ग्रंथ वाचन केले पाहिजे, चांगलं कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे, काहीतरी तपश्चर्या, नामस्मरणच आपल्याकडून घडलं पाहिजे। ही धर्म कार्यनीती आहे, पण याच्यानंतर एक अंतरी सार विचार राहो। याच्यामध्ये समर्थ असं सांगतात की धर्माने, नीतीने अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे, अनेक पुण्याच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे, पण यातल्या आपल्या प्रकृतीला किती जपणार आहे, आपल्या तब्येतील किती मानवणार आहे याचा विचार केला पाहिजे। नाही तर कोणी अमुक तमुक व्यक्तींनी ते रोज 1100-1200 गायत्री करतात, आम्ही उगीच 1200 गायत्री करण्यात संकल्प केला, असा वेडेपणा करू नकोस। स्वतःच्या प्रकृतीला काय झेपेल हे लक्षात घेऊन धर्मता, कार्यन्यायानी जी असेल असंच आचरण माझ्याकडून व्हावे, अशा रीतीने आपल्या मनाला उपदेश समर्थांनी या श्लोकामध्ये केलेला आहे। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स जरूर करा। जय जय रघुवीर समर्थ।